नमस्कार मित्रांनो. तर हा कोंब आहे बघा मित्रांनो, हा शेंड्याला पण पिवळा झालेला आहे आणि त्याचे पानं पण पिवळे झालेले आहे मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला बघा हिरवा आणि पिवळा कलर दिसत असेल पानावरती आणि शेंडा एकदम पिवळा दिसत असेल. तर मित्रांनो, जो शेंडा पिवळा झालेला आहे त्याला फेरसची डिफिशियन्सी आणि झिंकची पण डिफिशियन्सी मित्रांनो. तर आपण फेरस आणि झिंक जर EDTA फॉर्ममध्ये जर दिलं, चिलेटेड फॉर्ममध्ये, तर आपल्याला ते एकरी अर्धा किलो द्यायचं आहे. आणि जर आपण सल्फेट फॉर्ममध्ये जर दिलं तर सल्फेट फॉर्ममध्ये मित्रांनो आपल्याला ते 3-3 किलो द्यायचं आहे. तर मित्रांनो, ही डिफिशियन्सी एकदम क्लिअर होऊन जाणार. आणि याच्यामध्ये अळीचा पण खूप प्रादुर्भाव झालेला. अळीसाठी आपण भरपूर मार्केटमध्ये चांगले चांगले औषध उपलब्ध आहे, त्याचे घेऊ शकतो. जसं की इमेमॅक्टिन बेंझोएट, लॅम्बडा सायलोथ्रिन प्लस क्लोरॅन्ट्रेल प्रो, हे पण औषधं मार्केटला उपलब्ध आहे, हे तुम्ही मारू शकता. त्याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो मित्रांनो. आणि असे स्टंटेड क्रॉप जर असेल तुमच्या याच्यामध्ये, तर आपण कॅल्शियम नायट्रेट सोडल्यापासून खूप सुधारणा झाली याच्यामध्ये, एकरी 10 किलो.